असं तुम्हालाही वाटतं का? जेव्हा मार्केटिंगवाले फील्डवर याचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तर एका मागे माग पाठोपाठ एक कॉल करत जावा लागतं. हा कॉल झाला का तो कॉल, तो कॉल झाला का हा कॉल. आणि अशी पण वेळ असते की कधी कधी खूप वेळ उभं पण राहावं लागतं. आपली जेवणाची वेळ असते रोजची 1 वाजता जेवायची, ती पण निघून जाते. 10,000 रुपयामध्ये टॉप विकताय. सही आहे. अभी तो मजा आएगा ना भिडे. चला गाईज, मी चाललो आहे पुण्याला. माझं आहे काहीतरी काम, म्हणजे ऑफिशियल काम आहे, त्यासाठी मी चाललो आहे. आणि मी बुक केली होती, ट्रॅव्हल्सने जायचा विचार केला कारण की आरामात जाता येईल. पण प्रॉब्लेम असा झाला की माझी ट्रॅव्हल सकाळी 4ची होती, ती 3 वाजताच आली. तर मला घाईघाईत निघावं लागलं. तेव्हा मी फटाफट आलो इथं, पकडली आता ट्रॅव्हल्स. आणि ट्रॅव्हल पण खूप मस्त आहे, त्याचे मी 1-2 शॉट काढले. कारण की घाईघाईत चढल्यामुळे घेता नाही आले शॉट. पण मी नंतर त्याचे तुम्हाला शॉर्ट्स पण दाखवतो. आणि मी आहे अप्पर क्लासवर घेतलं आहे मी. 1 मिनिट लाईट कुठे गेली? 1 मिनिट. लाईट आहे का नाही, कुठे गेली काय माहिती. जाऊ द्या, आता आपण झोपूया, थोडाफार आराम करूया. कारण की आत्ताचे वाजले आहे 3:15 सकाळचे. आणि बरं, मी 2:30 वाजता उठलो, त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही झाला. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो ट्रॅव्हल्सचं. हे कसं एंट्रन्स खूप मस्त वाटलं, झिकझॅक टाईप. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. थांबा 1 मिनिट, तुम्हाला मी दाखवतो. त्यानंतर उतरल्यावरच फ्रेश होऊन मग कामासाठी जायचं आहे. तिकडेच मी तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट. थोडा रेस्ट करूया. हा बघा, हा एंट्रन्स आहे मध्ये येण्याचा. आणि असं खूप झकपक 1,000ची आहे. लोकांचा उतरता इथून बॅन्ड्रा आलेले आहे. आणि माझा आहे H नंबर. मला अप्पर साईड भेटला आहे म्हणून मी इथे. मला दिसत असेल गाणे ऐकण्याचा. चला आपण भेटूया आता उद्या. फायनली मला रूम मिळाला आहे. आता मी चाललो रूममध्ये. माझा रूम नंबर आहे 311. ओके, इथंच आहे वाटतं. लेट्स गो. अँड सॉरी 312 311 इथे आहे. सो वेट, की लावून पहिले ओपन करू द्या. गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळ झाली, मी तुम्हाला भेटलोच होतो. मी पहाटे आज लवकर निघालो, माझी बस लवकर आली, त्यामुळे मी लवकर पोहोचलो इथं हॉटेलमध्ये. आणि असं काही माझं आहे आजचं लूक. आणि मी चाललोय आता कामासाठी आलो, ते पण पुण्याला आलोय. आणि बाहेरचं वेदर बघाल ना तुम्ही, तर मी सांगू शकतो तुम्हाला पाऊस पडेल एवढं वेदर झालं. आणि मी याच्यात चाललोय, फील्डवर्कला चाललोय. चला मग आता पुढे काय होतं काय नाही, काय इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या तर त्या पण तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. आणि आपण निघूया आता फील्ड वर्कसाठी. लेट्स गो. आणि माझं लुक कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. चला. असं तुम्हालाही वाटतं का? जेव्हा मार्केटिंगवाले फील्डवर्कवर जातात तेव्हा त्यांना असं वाटते की सर्व फिरायलाच जातात. याचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. पण खरं चित्र हे पूर्ण वेगळंच असतं. जेव्हा आम्ही फील्डवर्कवर जातो तेव्हा कितीही ऊन असू द्या, तेव्हा आम्हाला भर उन्हात बाईकवर बसूनच फिरावं लागतं. आता तुम्ही हे पुढची क्लिप बघतच असाल, त्यामध्ये ऊन एवढं आहे, सर्व पॅक करून जावं लागतं जेणेकरून जास्त हीट पण नाही लागावे आपल्याला. त्यातच एका मागे माग पाठोपाठ एक कॉल करत जावा लागतं. हा कॉल झाला का तो कॉल, तो कॉल झाला का हा कॉल. आणि अशी पण वेळ असते की कधी कधी खूप वेळ उभं पण राहावं लागतं, तासनतास. कारण की लाईन पण खूप मोठी असते, त्यामध्ये पण पेशन्स खूप ठेवावे लागतात. आणि डोक्यामध्ये खूप सारे विचार पण असतात, जसं की आपल्या ब्रँडसाठी आपण काय नवीन करू शकतो, अजून काय मार्केटमध्ये नवीन आणू शकतो, की माझा प्रोडक्ट दुसऱ्या प्रोडक्टपेक्षा डिफरन्शिएट करू शकतो. खूप सारे थॉट्स असतात डोक्यामध्ये. अजून काही नवीन गोष्टी इझी वे में
पोर्ट्रेट करू शकतो की माझा ब्रँड जास्त हायलाईट होईल डॉक्टर पुढे जाऊन आणि त्यांना इझिली अंडरस्टँड करून देऊ शकतात. अशा खूप साऱ्या गोष्टी डोक्यात असता तासनतास अशा लाईनीमध्ये सर्वजण उभे असतात आणि त्यातच मध्ये जर पाऊस आला की झालं, म्हणजे पाऊस आला की परत एका ठिकाणी थांबणं, नंतर परत 5 मिनिटातच निघणं, कारण दुसरा कॉल पण मिस नाही करता येत. खूप अशा गोष्टी पण घडतात जशा की कॉल आला आणि तेवढ्यात जर कोणी पेशंट आलं तर परत आपल्याला थांबावं लागतं, कारण पेशंट इज द प्रायोरिटी असते. त्यानंतर मग आम्ही कॉलसाठी जातो विजिटला. अशा पण खूप साऱ्या गोष्टी घडतात. तासनतास डॉक्टरच्या चेंबर बाहेर बसावं लागतं किंवा उभं राहावं लागतं. आणि अजून पुढे अशी क्लिप पण आहेत की जेणेकरून डॉक्टर कधी आले, जर त्यांना टाईम नसणार तर त्या टायमाला बाहेरसुद्धा कॉल होतात, त्यावेळेस पण फटाफट कॉल करून जावं लागतं. काही गोष्टी त्या टायमाला पण आपण आपल्या प्रोडक्टचा कसा इम्पॅक्ट देऊ शकतो डॉक्टरांसमोर, त्या गोष्टी पण हायलाईट कराव्या लागतात. हे खूप साऱ्या गोष्टी असतात त्यामागे. आणि त्यानंतर पण अजून डोक्यात विचार चालता डोक्यात काहीतरी नवीन असतं की अरे हां, माझ्या प्रोडक्टसाठी ही गोष्ट बेस्ट आहे, मी ही गोष्ट अजून चांगली करू शकतो. त्या गोष्टी पण डोक्यामध्ये सारख्या चालत असतात. असे खूप सारे थॉट्स येत जात असतात आणि अजून भरपूर काही गोष्टी असतात. पण आज मी एवढंच काही थोडंफार शूट करू शकलो, ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. जर पुढे मला अजून टाईम मिळाला फील्डवर काम करताना, जर शेअर करता येण्यासारख्या काही गोष्टी असेल तर त्याही मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, आणि एक महत्त्वाची गोष्ट की काम करता जी आपली जेवणाची वेळ असते रोजची 1 वाजता जेवायची, ती पण निघून जाते, कळतच नाही कधी. आणि जेवणाचा टाईमसुद्धा खूप बिघडतो बघायला गेलं तर, कारण की समजतच नाही की आपण आपले कॉल कंटिन्यू चालू असतात, मग संध्याकाळचे 4:30-5 वाजता तेव्हा जेवण होतं. अशा खूप साऱ्या गोष्टी दिवसभरात घडत असतात. हो, आणि एक गोष्ट सांगायला आवडेल, खूप साऱ्या गोष्टी नवीनसुद्धा शिकायला भेटतात, नवीन मार्केट अंडरस्टँड करायला भेटतं, मार्केटमध्ये काय चाललं आहे, त्यामुळे फील्डवर्क करणं खूप गरजेचं असतं. आणि हो, जर तुम्हाला जर एका MR पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा, तर मी एखाद्या MR सोबत कोलॅब करेल आणि त्यांच्या थ्रू ऐकणार की त्यांची स्ट्रगल कसे असतात, त्यांचं लाईफ कसं असतं, त्यांच्यासाठी काय काय प्रॉब्लेम्स येतात, ते सुद्धा आपण एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. हा तर मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी व्हिडिओ बनवला, जो ॲज अ PMT, ॲज अ मी मार्केटिंग म्हणून कसं काम करतो, काय काय गोष्टी आम्हाला फेस कराव्या लागतात. त्यात पण मी सर्व गोष्टी नाही सांगू शकलो, कारण की मी तेवढं फार काही शूट नाही केलं. चला, आता आपला टाईम पण झाला, संध्याकाळी कधी 8, 9, 10 पण वाजतात कॉल संपल्यावर. फायनली माझं संपलं आहे आता फील्डवर्क, आणि आत्ता वाजले आहे 8 वाजून गेलेले, 8 वाजून 5 मिनटं झाले. चला आता जाऊया रूमवर, फ्रेश होऊन घेऊ आणि नंतर तुम्हाला मी भेटतो जाऊ. 2 hours later. चला मंडळी, आता आपण जेवण करून घेऊया. आल्यानंतर मी थोडंसं झोप काढली, कारण गरजेची होती, आणि रात्री मी सकाळी लवकर उठून आलो होतो. आता जेवण करतो मी, मग आपण नंतर भेटूया. जेवण झालंय माझं, आता म्हटलं चला आपण राऊंड मारूया. तर मी माझ्या हॉटेलपासून खूप जवळ होतं, एक सिनेमा होता, PVR होता, पण तिथं गेलो, नेमकी बघायला गेलं ना, काय बोलू शकतो मी तुम्हाला. जो मला मूवी बघायचा होता तो मूवी 10:30लाच चालू झाला. मग मी विचार केला की उद्याचा प्लॅनिंगमध्ये ठेवणार मूवी बघण्यासाठी. आणि आता मी विचार केला की मी जातो बाहेर, मस्तपैकी राऊंड मारतो आणि मग रूमवर येतो. तर मी चाललो आहे FC रोडला. चला जाऊन बघूया FC रोडला आहे तरी काय नक्की. सर्वजण बोलतात पुण्यात FC रोड. चला मग आपण जाऊया, बघूया काय होतं काय नाही तिथं. पण इकडं ते शिवाजीनगर पोलीस स्टेशन. आम्ही वॉकिंग जातो आहे का, आता जेवण फुल झालं आहे, सो तेवढं जिरून पण जाणार. सो लेट्स गो. इकडं तुम्ही बघाल तर सगळे लोक हँगआउटसाठी येतात, टाईमपास जेवण झाल्यानंतर, कोणी खाण्यासाठी येतात वेगवेगळ्या गोष्टी. सो हा पूर्ण एरिया आहे, सगळे फ्रेंड सर्कल मिळून येतात, तोच मी एरियामध्ये फिरतोय. आणि खूप सारे खाण्याचं दुकान आहे, शॉपिंगचे पण दुकान आहे इथं. बघूया आपण आपल्याला काय आवडतं का रस्त्यात पुढे. आणि लाइटिंग्स आहे सगळ्या झाडांवर. चला बघायला गेले तर इथं खूप सारे खाण्याचे ठिकाण आहेत, आणि FC रोड हे नाव
कॉलेजच्या याच्याने पडले, फर्ग्युसन कॉलेजच्या समोर आहे मी सध्या आता. इथं पुढे बघा, हा रोडला बोलतात FC रोड बोलतात हे लोक. आणि हा खूप सारं खाण्याचं ठिकाण आहे, वेगवेगळे स्टारबक्स म्हणा, सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहे इझिली. आणि फॅशन स्ट्रीट जसं मुंबईत आहे तसं इथं पण कपडे भेटतात चांगले. जर आपल्याला भेटलं स्टॉक करायला तर आपण जाऊया. चला. टाइम्स ऑफ इंडिया पण आहे एक्झॅक्ट फर्ग्युसन कॉलेजचा. हा अजून एक गेट गेला इकडं आणि पुढे मार्केट पण आहे. तर चला आपण जाऊया, ओपन असेल तर एक्सप्लोर करता आलं तर काही. आणि सगळे कॉलेजचे स्टुडंट इथं बसलेले असतात, एन्जॉय करता. सो लेट्स गो. गेट लागतं कपड्यांचं बहुतेक. आणि आता बंद झालं आहे, टाईमच एवढा झाला आहे, 11:30 वाजले. मी अशा टायमाला आलो की ते सगळं बंद झालं आहे. इकडं अजून खाण्याचं चालूच आहे, कारण की खाणं असं की ते बंद होत नाही. बलून्स कपडे घेतात ते, म्हणजे थोडेफार कपड्याचं मार्केट चालू आहे. तर बघूया. 10,000 रुपयामध्ये टॉप विकत आहे, सही आहे. अजून सो इकडं पण मार्केट आहे, पण सध्या सगळं बंद आहे. माझं आवडतं शॉप पण आहे इथं, वेस्ट साईड. तिकडं 10 रुपयाला लागलेलं आहे. मी बोललो ना 10,000 रुपये, 10,000 रुपये झाले. आणि कॅफे काय हा, एक मिनट, कॅफे गुड लक कॅफे. ओके. ओ बाबा ओ. चला, मला वाटतं आता आपण रिटर्न निघावा. असं हात दाखवायची सवय. माझं वॉच हरवलं की घरी राहिलं तेच नाही समजलं. उद्या मी फ्रेंडला कॉल करून विचारतो आहे का नाही घरी, नाही तर मग नवीन घ्यावं लागणार.